नमस्कार, अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। मस्त बाहेर पावसाळा चालू आहे आणि छान अशी मी आज मक्याची ताजी ताजी कणस आणलेले आहे बघा। तर इथं आपण 2 कणीस घेतलेले आहेत ताजे असे। तर त्यासाठी आपल्याला बघा इथं लाल तिखट 1 चमचाभर घेतलंय आपण, चवीनुसार मीठ घेतलंय, अर्धा आपल्याला लिंबू लागणार आहे, तो मी इथं कट करून घेते। अर्धा लिंबू आपण इथं कट करून घेतलेला आहे। तर कुकर मध्ये आपण इकडे पाणी ठेवले, तर मी इथे 1 ग्लासभर पाणी ठेवलेले, त्यामध्ये रिंग ठेवून त्याच्यावर एक ताटली ठेवलेली, पाणी छान गरम झालेले। तर आता आपल्याला इथं कणीस न पाणी टाकता आपल्याला शिजून घ्यायचे फक्त वाफेवर। तर त्याच्या आधी आपण इथं हे कणीस आहे ह्याला आपण लिंबू तिखट आणि मीठ असं चोळून घेणार आहे। तर इथं बघू शकता तुम्ही लिंबू तिखट मीठ छान असं मस्त चोळून घ्यायचं। तर इथं बघू शकता तर सगळीकडनं आपण हे छान असं चोळून घेतलंय। आता पाणी न टाकता आपल्याला हे वाफेवर शिजवायच्यात, म्हणून मी एक ताटली ठेवून त्याच्यावर हे कणीस हे तिखट मीठ लावून आपण लिंबू लावून छान असे ठेवलेले आहेत। तर पाण्याचा एक कणही आपण त्यात टाकलेला नाहीये आणि फक्त वाफेवर हे मी शिजून घेतलेत। तर 3 शिट्ट्या झाल्यात बघा, कणीस आपले छान शिजून झालेले आहेत, अगदी आतपर्यंत मस्त एक एक दाणा छान शिजलेला आहे। तर इथं बघू शकता पाण्याचा न वापर करता आपण हे कणीस शिजवलेले। तर आपण शिजवण्याआधी पण आपण ह्याला लिंबू मीठ चोळलं होतं। आता शिजल्यानंतर सुद्धा आपल्याला हे इथं बघू शकता मस्त असे शिजलेले दाणे आहेत आपले। तर शिजल्यानंतर सुद्धा आपल्याला छान असं वरनं लिंबू पिळून घ्यायचे आणि वरतून तिखट मीठ आपल्या आवडीनुसार लावून घ्यायचं। अशा पद्धतीने आपण हे तिखट मीठ आणि लिंबू लावून घेतलेले। तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त, कोणाला झणझणीत आवडते कोणाला कसं तसं लावून घ्या। तर इथं बघू शकता तर अगदी न पाणी टाकता हे कणस मी आज शिजवलेली आहेत। त्याचे आपण तुकडे करून घेऊया। अशा पद्धतीने आपण त्याचे 4 भाग करून घेतलेले आहेत आणि एका ताटलीत आपण इथे ठेवून घेतले। तर इथं बघू शकता तुम्ही छान असे कणीस शिजवलेले आहेत आपण आज। अशा पद्धतीने तुम्ही कणीस नक्की शिजून बघा, चवीला एकदम भन्नाट आणि भारी लागतात। आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद।